अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे बियर बार चालक सरकारच्या धोरणांमुळे कमालीचे वैतागलेत. परवाना नूतनीकरणाची फी दरवर्षीच वाढत असल्यानं शटर डाऊन करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. राज्याला विविध करांच्या रूपानं जो काही महसूल मिळतो त्यात सर्वाधिक वाटा मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा असावा. सध्या हेच मद्य विक्रेते आणि बियर बार चालक व्यवसाय करावा कसा अशा विवंचनेत आहे. दरवर्षी परवाना नूतनीकरण करावा लागतो. सरकारकडून नूतनीकरण फीमध्ये दरवर्षी 10% वाढ केली जात असते. 9 वर्षापूर्वी 3.5 लाख रुपये असलेली फी आता 9.5 लाखांवर पोहोचली आहे. दुसरीकडे व्यवसायाला मात्र घरघर लागली आहे. ढाबा संस्कृती बियर बार चालकांच्या मुळावर उठली आहे. नांदूर नाका, माडसांगवी, दरी, मातोरी यासारख्या भागात असलेल्या ढाब्यांमध्ये सर्रासपणे मद्य विक्री केली जाते. बाहेरून पार्सल घेऊन आल्यासही बसायची सोय करून दिली जात असल्यानं बारमध्ये बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. खर्च वाढला पण धंदा मात्र कमी झाल्यानं परवडत नसल्याचं बार मालकांचं म्हणणं आहे. हप्ते देऊन बिनधास्तपणे ढाबे चालविले असल्यानं सरकारचा महसूलही बुडत आहे. त्याकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. रीतसर परवाना घेऊन बियर बार चालकांवर मात्र दरवर्षीच फी वाढी लादली जाते. यावेळी फी 10.5 लाखांवर जाणार असल्यानं बार बंद करण्याची मानसिकता झाली आहे. गेल्या वर्षी जवळपास 100 बार झाले. जिल्ह्यात सध्या 1000वर बार आहे. त्यापैकी किती सुरू राहतील हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. संजय अप्पा चव्हाण, नाशिक जिल्हा हॉटेल रेस्टॉरंट बार असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने शासनाने जी काही आता 10% लायसन फीमध्ये वाढ केलेली आहे त्याला यापूर्वी आम्ही विरोध केला आहे आणि शासनाने एक त्याचं लिमिट ठरवावं का एवढी फी राहणार बुवा. दरवर्षी 10% फी वाढ ही हॉटेल व्यावसायिकांना परवडत नाही. त्याचं कारण असं आहे का लोकसंख्येची जनगणना जर 10 वर्षातून एकदा होती तर फीची रचनासुद्धा 10 वर्षातून एकदाच झाली पाहिजे, आमचं हे म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या लायसन फीचा वाढीचा परिणाम आमच्या शहरातील जे काही लोकसंख्येनुसारचे जे काही परिणाम आहे त्याचे शहरात जास्त होता. कारण आजूबाजूला आहे ना लायसन फी ही 10% वाढली तरी तिथं काही जास्त वाढ नाही होत. कारण त्यांना ऑलरेडी आहे ना लोकसंख्येच्या प्रमाणात जी काही लायसन फी ती अतिशय कमी आहे आणि हे त्यांना 1,20,000 आहे. इथं गावात 10.5 लाख रुपये. म्हणजे तुम्ही चांदशीला गेले का 1,20,000, चांदशीतून आनंदवलीत आले का डायरेक्ट 10.5 लाख रुपये. अशा पद्धतीने जी काही लायसन फीची रचना झालेली ती शहराला अतिशय चुकीची आणि घातक आहे या व्यवसायाला. त्यामुळं अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आणि अनेक ठिकाणी ह्या व्यवसायाचा परिणाम असा झाला, अवैध धंद्यावर अनेक धाब्यांवर सरसगट मद्य विक्री होत असते. त्याचा परिणाम जे लिगली धंदे त्याच्यावर होत असतो.